प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर आणि नागपूर चाळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शीतलताई सावंत माझ्यासोबत आहेत. ताई, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्ते. राष्ट्रवादी काँग्रेसनं तुम्हाला उमेदवारी दिली, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेसनी हे माझे गेले 2 टर्मचा कामाचा आढावा बघता पक्षश्रेष्ठींमध्ये काय त्यांना आमच्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासावर त्यांनी आम्हाला जी उमेदवारी दिली आहे त्यासाठी मी सर्व पक्षश्रेष्ठींचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. आत्ताच तुम्ही बोललात की जे काही तुम्ही आता 2 टर्म पाठीमागे नगरसेविका होतात, कार्याचा आढावा घेऊन पक्षाने संधी दिली असं म्हणताय तुम्ही, तर काही ठळक कामं अशी आहेत का की 2 टर्ममध्ये तुम्ही केलेली आहे? नक्कीच. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेचं भव्य असा 8 एकर जागेमध्ये पाम थीम असणारा स्वर्गीय भारत सावंत पाम उद्यानाची उभारणी केली आहे. त्या उद्यानाला गेले 4 वर्ष झाले. 2022मध्ये उद्घाटन झालं. तेव्हापासून सलग आपण पहिला क्रमांक, अख्ख्या पुणे शहराचा पहिला क्रमांक मिळवत आहोत. तर असा एक गार्डन फर्स्ट आणि सेकंड, मग आम्ही एक पाण्याची टाकी प्रभागामध्ये फिरत असताना लोकांची जी नेसेसिटी होती पाणी, त्याच्यावर काम करत असताना जाणवलं की कुठंतरी पाण्याची कमतरता आहे, म्हणून आपण पाण्याची टाकीची 20 लाख पाण्याची टाकीची उभारणी केली आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आपण उभारलेलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने फुलेनगर हे जो माझ्या प्रभागातला एक एरिया आहे तिथं महात्मा फुलेंचा असा पुतळा बसवून आपण त्यांची मानवंदना केलेली आहे. तसंच BSUP अंतर्गत जवळजवळ शांतीनगर, भारतनगर या ठिकाणी 550 आपण पक्की घरं बांधलेली आहे त्या जागेवर. आणि बाकी इतर ठिकाणी रस्ते, लाईट हे नेहमी दैनंदिन जी नेसेसिटी असते लोकांची ती वेळोवेळी जाऊन लोकांचे फोन आले की त्या ठिकाणी जाऊन उभं राहणे, काम करणे हेच आत्तापर्यंत आम्हाला सावंत कुटुंबियांना माहिती आहे. अच्छा, आता तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या पॅनलच्या माध्यमातून 4ही उमेदवार प्रसार करताय, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या काय समस्या आत्ता तुम्हाला जाणव, कारण का तुमच्या प्रभागामध्ये नागपूरचा मला वाटतं पाठीमागच्या टर्मला नव्हता, तर नागपूरचा सुद्धा आहे, तर काही समस्या जाणवतात? म्हणजे ॲक्च्युली समस्या तर आहे, कारण गेले 4 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. आपल्यालाही माहिती आहे 2022मध्ये कार्यकाल संपलेला आहे, तरी जेवढं होईल आम्ही कामं करत होतो. पण खूप सारी कामं अशी पेंडिंग आहेत जी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करणं भाग आहे. तर ज्या वेळेला आम्ही प्रचाराच्या माध्यमातून आता फिरत आहोत तर त्या एरियाच्या ज्या समस्या आमच्यासमोर येत आहे आम्ही एक नोटपॅड ठेवलेला आहे आणि नक्कीच त्या सगळ्या कामांवर आम्ही फोकस ठेवणार आहोत. जसं आता तुम्ही नागपूरचा हाऊसिंग बोर्ड बोललं, तर हाऊसिंग बोर्डची परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. तिथं रिडेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे, तर त्याच्यावरही फोकस राहील. आणि इतरही बाकी सगळीच कामांवर, म्हणजे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच हा फरक दिसून येईल. पद्धतीने तुम्ही आत्ता नागपूरचा विषय घेतला, हाऊसिंग बोर्डचा, तिथं रिडेव्हलपमेंटची गरज आहे म्हणताय. तसंच पावसाळ्यामध्ये दरवर्षी शांतीनगर किंवा शांतीनगरच्या आजूबाजूचे झोपडपट्टीवासी आहेत, तर त्यांना पुराचा त्रास होतो, त्यांच्या घरामध्ये पाणी तुंबलं जातं, त्याबद्दल तुम्ही काय बोला? खरं हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. इंदिरानगर, भारतनगर आणि शांतीनगर या ठिकाणी जवळजवळ 1440 घरं हे बाधित असतात आणि त्यांच्यासाठी म्हणजे रात्री अचानक जरी पाऊस आला तरी किंवा स्ट्रीमलाईन वाढली पाण्याची, तर आम्हाला सगळ्यात पहिला फोन येतो. त्यांना तिथून रेस्क्यू करणं, त्यांना खाण्यापिण्याची सोय, राहण्याची सोय, ही सगळी आम्ही व्यवस्था करत असताना गव्हर्मेंटकडनं त्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची देखील आम्ही दक्षता घेतो आणि प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्यासाठी असतो. पण त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला इथनं शिफ्ट करू नका, कारण त्यांचा आज व्यवसाय, त्यांचं सगळं शाळा मुलांची सगळं होतं. त्याच्यामुळे त्याच ठिकाणी आम्ही त्यांना कसं सुरक्षित करता येईल याच्यावर नक्कीच भर देणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जो नेहमी नुकसान होतो तो कसा आटोक्यात येईल याच्यावर आमचा भर राहील.
गेले 2 टर्म तुम्ही नगरसेविका राहिलेला आहात. यावेळेस तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहेत. गेल्या 2 टर्मच्या कार्याचा तुमचा आढावा घेऊन शीतलताई सावंत यांना पुन्हा एकदा मतदार राजांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुन्हा पालिकेत पाठवलं, महापालिकेत. तर शीतलताई सावंत यांचा प्रभाग क्रमांक 2चा अजेंडा किंवा प्रभागाबद्दलचा विजन काय असणार? प्रभागामध्ये फिरत असताना गेल्या आता 4 वर्ष आमच्याकडे बजेट नसताना खूप सारी कामं मागे राहिलेली आहेत. ती कामं नक्कीच फोकसमध्ये असणार. जसं करे महिलांसाठी एक लघु उद्योग केंद्र, महिला सक्षमीकरणासाठी, तसंच त्यांच्यासाठी महिलांसाठी एक अद्ययावत अशी जिम आपल्याला चालू करायची आहे. स्पर्धा परीक्षा जे अपियर करतात त्या मुलांसाठी लर्निंगसाठी लायब्ररी अशी आपल्याला चालू करायची आहे. त्यांना मोफत प्रशिक्षण मिळेल याची आम्ही खात्री घेणार आहे. आणि म्हणजे त्यांचे जे वर्ग चालतात त्यासाठी आपण भरघोस असा निधी आणून कुठून किंवा स्पेशल लेक्चर्स अरेंज करून त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना तयार करायचं, स्पर्धा परीक्षक जे अपियर करतात त्यांना. तसंच यूथसाठी स्वयंरोजगाराची आपण सुविधा अवेलेबल करून देणार आहोत. आणि एक यूथची हेल्थसाठी आपण स्पोर्ट्स क्लब किंवा प्लेग्राऊंड असं आपला मानस आहे. यूथचा आता मी तो विषय तुम्हाला थांबवतो. आता यूथ म्हटल्यानंतर विश्रांतवाडी जो भाग आहे आणि नागपूरचा हाऊसिंग बोर्डिंगचा जो एक भाग आहे, काही ठराविक ठिकाणी यूथमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार? अगदी बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की व्यसन आधी खूप होता ते मुलं, आणि कुठंतरी मोबाईल हे अति प्रमाणात वापरण्यामुळे किंवा रोजगारच ज्यांना नाही आहे, बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे व्यसनादी होण्यासाठी. तर जर एखादा यूथ याच्यामध्ये बिझी राहील, आपल्या कामाच्या मध्ये बिझी राहिले, तर नक्कीच कुठंतरी. आणि व्यसनमुक्तीसाठी आपण वेगवेगळे शिबिरं देखील आयोजित करणार आहोत. आता 15 तारखेला जसं तुम्ही म्हणलात की 4 वर्ष प्रशासक होते आणि आता 4 वर्षानंतर, तब्बल 4 वर्षानंतर मतदारांना मतदान करण्याचं म्हणजे एक लोकशाहीचा उत्सव आहे. आज एक तुम्ही उमेदवार आहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तर तुमच्या उमेदवारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी सगळ्यांना विनंती करते की अजितदादांचा जो विजन आहे, नक्कीच आमचाही विजन तोच असणार आहे. राष्ट्रवादीचा हा एक ब्रीद वाक्य आहे की काम करत आलो आहे, काम करत राहणार. आणि आजपर्यंत जो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता यापुढेही मी आमच्यासाठी, सावंत कुटुंब असेल, देंडे कुटुंब असेल किंवा टिंगरे कुटुंब असेल, हे कायम तुमच्या सेवेसाठी राहणार. आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला चारी म्हणजे फुल पॅनलला जर निवडून आणलं तर मी आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरो चीफ सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.